नमस्कार सगळ्यांना, माझं नाव ऋतुजा आणि आज आम्ही परत बाहेर चाललो आहोत. जाण्याआधी आम्ही आमच्या मुलांना प्रिन्सेस ट्रीटमेंट देऊन त्यांच्या हॉस्टेल पर्यंत घेण्यासाठी गेलो. त्यांना रिसीव्ह करून बाहेर निघलोच होतो की आम्ही आमच्या लोकेशनवर थोडा डाऊट घेतला, म्हणून सगळ्यांनी घोळखा करून लोकेशन डिसाईड केलं. आणि सनपासून प्रोटेक्शनसाठी बस स्टँडवर थांबलो होतो, पण स्टँडच एवढं फॅन्सी होतं की ऊन सगळं आतमध्ये येत होतं, म्हणून बॅक साईडला जाऊन थांबावं लागलं. त्यांनीही काय झालं नाही म्हणून डिस्ट्रॅक्शनसाठी आम्ही गेम खेळलो आणि गेम खतम व्हायच्या चक्करच्या मध्ये बस आली. मग काय बसमध्ये बसलो आणि निघलो फिरायला. निघताच स्टॉप पण आला. मग काय उतरलो, थोडंफार चाललो आणि दुसऱ्या बसमध्ये बसलो. फायनली बसने आम्हाला आमच्या लोकेशनवर पोहोचवलं आणि आम्ही टाइमपास करत उतरलो. प्रॉब्लेम हा झालाय की आम्हाला 2 स्टॉप पुढे उतरायचं होतं, पण आम्ही आधी उतरलो. पण तरीही आम्हाला इथून एंट्रन्स दिसले आणि बोर्ड पण दिसले. फक्त प्रॉब्लेम हा आहे की हे सगळे बोर्ड वाचून आणि पूर्ण डायरेक्शन समजून आम्हाला आत जावं लागणार आहे. त्यासाठी आमचे सज्ज आणि टॅलेंटेड विद्यार्थी तिथे पाहतच आहेत आणि मी माझी नजर त्या रिक्लायनर चेअरवरती आहे म्हणून. आणि मधीच आमच्या काळीने माझा फोन हायजॅक करून व्हिडिओ काढलेले असल्या कारणामुळे तुम्हाला मी पण दिसत आहे. चलता चलता आम्हाला मध्येच मशरूम दिसले. मग काय आमच्या मधला इंडियन जागा झाला आणि आम्ही विचार केला की हेच तोडून खावेत. मग आठवलं नाही बाबा, हे तर घाण असतात. मग काय ते सोडलं आणि पुढे टेंट, नजारे आणि हे फालतूचे सगळे लोक बघत आम्ही चाललो. 4 पाऊल चालून आम्ही परत डायरेक्शन चुकल्यामुळे मॅप पाहिले आणि ही आमची चिमणी उडत आहे आणि मी तिला घरटं दाखवताना. थोडं चालताच देवाने आम्हाला दुविधा दिली, हा की तो. मग आम्ही एवढं सगळं डिसाईड केलं आणि शेवट चुकीच्या मार्गावरच चाललो गेलो. तरीही आमच्या मधला एक्सप्लोरर थांबला नाही, त्यामुळे आम्हाला पुढे जाऊन लाइटनिंग पडलेलं झाड दिसलं. ते झाड पाहून आणि आम्हाला फालतूचा टाइम असल्यामुळे 2-3 घंटे हे गावाकडचे गेम खेळून आम्ही परत वापस निघलो. अजून थोडं एक्सप्लोर करायची चूल असल्या कारणाने आम्ही थोडं अजून आत गेलो आणि आत जाऊन आम्हाला हे दिसलं. पुढे जाताच आम्हाला दिसले तिथे राहणाऱ्या लोकांचे हाऊसेस आणि वापस येताना हे आमचं तोंड. मग सगळ्यांना भूक लागली असल्यामुळे सगळ्यांनी उभा राहून डिसाईड केलं आणि शेवट डोंगरावरच जाऊन बसले खायला. काय हे लोक काय करतील सांगता येत नाही. जरा जास्त जेवण झाल्या कारणाने डायरेक्ट ह्यांनी एकमेकाला पाठीवरच उचललं. पाठीवर उचलून आम्ही थोडासा म्युझियम वाला एरिया एक्सप्लोर केला आणि तिथं पाहिलं त्यांनी काय काय सापडवलं आहे इथे. आणि मला मध्येच आउटफिट चेक द्यायची इच्छा झाल्या कारणाने मी दिली आणि ह्या पोरांनी माझं आउटफिट चेक खराब केलं. मग काय थोडा आराम करून आम्ही परत आत गेलो, कारण आमच्याकडे टाइम होता म्हणून आम्ही युनो खेळलो आणि परत घरी गेलो. बाय बाय.